नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी अजून एक सेटअप बिल्ड केलेला आहे जो फोटोग्राफर मेंबरसाठीच असणार आहे. तर यामध्ये जे कॉम्पोनंट आपण यूज केलेले आहेत ते फोटोग्राफर लाईनसाठी प्रॉपर सुटेबल आहेत. तेच कॉम्पोनंट यूज केले आहेत ज्याच्यामध्ये फोटोग्राफर जे कस्टमर आहेत ते कोल्हापूरचेच आहेत. आपल्या त्यांनी फोटोग्राफर प्लस व्हिडिओ एडिटिंग हे दोन्ही टास्क करणार आहेत. त्यामुळे विथ ग्राफिक्स कार्ड सोबत हा आपला सेटअप आपल्याकडून बाय केलेला आहे. कम्प्लिटली इंटरेस्टिंग सेटअप राहणार आहे. जर समजा तुम्ही गेमर असाल किंवा अदर्स रिलेटेड जरी वर्क करणार असाल तर डेफिनेटली हा सेटअप तुम्ही यूज करू शकताय. जर समजा तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्ही नक्कीच आम्हाला कळवा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्याच्या रिलेटेड फीडबॅक किंवा रिप्लाय देता येईल. आणि हा सेटअप जो आहे तो सगळा कम्प्लीट आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा पद्धतीने बिल्ड केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. तर त्याच्या अनबॉक्सिंगचे पण रिव्ह्यू तुम्ही एकदा चेक करून घ्या. अनबॉक्सिंग कशा पद्धतीने केलं आणि बिल्ड कसा कम्प्लीट केलेला आहे. यामध्ये सगळे कॉम्पोनंट कोणकोणते वापरले आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे. याची प्राइसिंग जे केलेलं आहे ते 90K प्राइसिंग गेलेलं आहे आता. जर समजा तुमचे प्राइस तुम्हाला लेटेस्ट पाहिजे असेल तर नक्कीच आमचा जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधा आणि या ऑल कॉम्पोनंटची लेटेस्ट प्राइस सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता. आता सगळे रेट अप साईडला असल्यामुळं व्हिडिओ आता आपण जे करतोय त्यावेळीची प्राइस तुम्हाला मी सांगत आहे. व्हिडिओ आपली शेड्यूल लावल्यामुळे प्रत्येक 2 ते 3 मंथ नंतर अपलोड होते. त्यामुळे नक्कीच लेटेस्ट प्राइससाठी आमच्या टीम बरोबर संपर्क साधा आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जर समजा तुम्हाला सेटअप बिल पाहिजे असेल किंवा तुमच्या बजेटनुसार सेटअप बिल पाहिजे असेल तर आमची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करेल. त्यामुळे टीमवरती तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट व्हॉट्सअपवरती टाकून त्याचे रेट घेऊ शकताय. तुमच्या बजेटनुसार सुद्धा कॉम्पोनंट बिल्ड करून घेऊ शकताय. चला तर मग हा बिल्ड कम्प्लीट कशा पद्धतीने झाला आहे तो चेक करून घेऊया आणि यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट आपण यूज केले ते पण चेक करायला घेऊया. या बिल्ड मध्ये जो मदरबोर्ड यूज केलेला आहे तो MSI चा मदरबोर्ड असणार आहे. B760M बॉम्बर प्लस वायफाय वाला मदरबोर्ड असणार आहे. याच्यामध्ये प्री इन्स्टॉल वायफाय आहे. जर समजा तुमचं बजेट एक बिलो 10,000च्या आत असेल तो पण तुम्हाला DDR5 रॅम वाला मदरबोर्ड पाहिजे असेल तर तो तुम्ही विदाउट वायफाय वाला पण सिलेक्ट करू शकताय. आता आपण कस्टमरला विथ वायफाय वाला सांगितलेला आहे. या मदरबोर्डचे मेन फीचर्स म्हणला तर तुम्हाला याला 2 M.2 च्या शील्ड प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये एक हिटसिंग वाली शील्ड प्रोव्हाइड असणार आहे. त्यात तुम्हाला Gen 4 SSD प्रोव्हाइड केलेली असणार आहे. Gen 4 सपोर्टेबल आहे विथ हिटसिंग सोबत. आणि दुसरा सॉकेट तुम्हाला जर समजा अजून एक SSD अपडेट करायचं असेल तर रॅम वरती सॉकेट अवेलेबल आहे. डुएल रॅम सॉकेट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर DDR5 ची रॅम याला मेन म्हणजे सपोर्टेबल आहे हा मदरबोर्ड DDR5 रॅम सोबत. अजून एक ऍडव्हान्टेज म्हणला तर याच्यामध्ये Wi-Fi 6 प्लस ब्लूटूथ 5.3 कंबो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला जाईल बघायला तुम्हाला भेटेल. याचे बॅक साईडला आपण मदरबोर्डच्या बॉक्स साईड वरती तुम्ही चेक करू शकता. याचे फुल डिटेल्स तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल. तर हा मदरबोर्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे. या बिल्ड मध्ये जो प्रोसेसर आपण यूज केलेला आहे तो इंटेलचा प्रोसेसर यूज केलेला आहे. आपण जास्त करून जे बिल्ड आमच्या ऑर्डर बघितला असेल तर तुम्ही रायझन मध्ये बिल्ड केले आहेत. आता इंटेल मध्ये कस्टमरसाठी आपण यूज केलेला आहे कारण की ज्या कस्टमरचे रेग्युलर वर्किंग पण जास्त करून मोस्टली वर्किंग करणार होते तिने, त्यामुळे त्यांना इंटेल सुद्धा प्रिफर केलेला आहे कारण की ट्रेडिंग प्लस डिझायनिंग दोन्ही काम असल्यामुळे त्यांना इंटेल प्रोसेसर आपण प्रोव्हाइड केलेला आहे. या प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो इंटेल मध्ये i5 चा 12 जनरेशनचा प्रोसेसर असणार आहे, जो 12400F सिरीज मध्ये आपण प्रोसेसर या बिल्ड मध्ये यूज करत आहे. याचं कम्प्लिटली तुम्हाला जर परफॉर्मन्स बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कोर अँड थ्रेड तुम्ही हे बघू शकताय, चेक करू शकताय. यामध्ये तसेच जो फ्युचर मध्ये कस्टमर प्रोसेसर चेंज करणार आहे. जर समजा तुम्ही 14 जनरेशन जर अपडेट करणार असतील i5 मध्ये किंवा i7 मध्ये किंवा i9 मध्ये तर त्या पद्धतीने तुम्हाला मदरबोर्ड सुद्धा सिलेक्ट करायला लागतोय प्रॉपर. त्यामुळे कस्टमरने आता जे बजेट वाढवलेलं आहे ते मदरबोर्ड साठी सिलेक्ट केलेलं आहे. तर मदरबोर्ड कोणता आहे तो पण आपण चेक करून घेऊया. रॅम जी आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे, जी स्किल मध्ये रॅम आपण यूज करत आहे ती कम्प्लिटली हिटसिंग वाली रॅम या बिल्ड मध्ये असणार आहे. दोन्ही साईडला तुम्हाला याच्यामध्ये हिटसिंग प्रोव्हाइड केलेलं बघायला भेटेल. सिंगल स्लॉट रॅम आहे, 16GB मध्ये प्रोव्हाइड केलेली असणार आहे. DDR5 मध्ये रॅम आहे, ज्याचं मेगा स्पीड जर बघत असाल तर 5600 मेगाची रॅम आपण सिंगल स्टिक मध्ये यूज करत आहे. मदरबोर्ड वरती अजून एक सॉकेट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल, त्यामुळे तुम्ही रॅम एक्सपांड इझिली करू शकताय. या बिल्ड मध्ये आता आपण सिंगल स्ट्रिप रॅम ऍड केलेला आहे. SSD पण तुम्ही चेक करू शकताय. जी WD कडून SSD असणार आहे, 500GB ची SSD आहे. याच्यामध्ये जी प्रोव्हाइड केलेली आहे WD कडून ब्ल्यू सिरीज वाली SSD असणार आहे. SN5000 याचं मॉडेल प्रोव्हाइड केलेलं आहे. याचं मेन ऍडव्हान्टेज जर बघत असाल तर SN5000 ही 5000 MBPS रीड राईट स्पीड सोबत प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याची वॉरंटी फायर मध्ये प्रोव्हाइड केलेली जाते.
ब्ल्यू सिरीजची एसएडी तुम्हाला हायर रीडर स्पीडसाठी प्रोव्हाइड केली जाते. याच्यापेक्षा जर बजेट तुमची इन्क्रीज असेल तर तुम्ही ब्लॅक सिरीज पण यूज करू शकताय. आता आपण ब्ल्यू सिरीज मध्ये यूज करत आहे. तर दुसरे कॉम्पोनंट सुद्धा आपण या बिल्ड मधले चेक करून घेऊया, जसं की ग्राफिक्स कार्ड, पीएसयू आणि कॅबिनेट. ग्राफिक्स कार्ड जे यूज केलेलं आहे ते कलरफुलचं ग्राफिक्स कार्ड असणार आहे. जे एनव्हिडियाचं आहे RTX 3050चं 6GB ग्राफिक्स कार्ड आहे. DDR6 वाले एनव्हिडियाचं ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे. जर समजा ग्राफिक्स कार्डची आता प्राइसिंग सगळ्या अपसाईडला चाललेल्या आहेत. फ्युचरमध्ये तुम्हाला 5060 जरी अपडेट करायचं असेल तर याला तुम्ही इझिली 5060 अपडेट करू शकताय. ॲज पर युअर बजेट सगळे कॉम्पोनंट असतात. त्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जर करणार असाल, कॅपकट किंवा प्रीमियर प्रो वापरणार असतील किंवा फिल्मोरा सॉफ्टवेअर वापरणार असाल तर कलरफुलचं हे ग्राफिक्स कार्ड तुमच्यासाठी त्या तुमच्या बजेटनुसार प्रॉपर सुटेबल आहे आणि तुम्ही ते सिलेक्ट करू शकताय. तर ह्या पद्धतीने कलरफुलचा आपण ग्राफिक्स कार्ड घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही जर चेक करत असाल, जो कूलर यूज केलेला आहे तो ॲज पर कस्टमरच्या बजेटनुसार अँटी स्पोर्टचा IC240 हा ARGB कूलर आपण यूज केलेला आहे, जो लिक्विड कूलर मध्ये असणार आहे. 240 चा आहे, त्यामध्ये 2 फॅन वरती तुम्हाला लिक्विड कूलर याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. 240 mm मध्ये लिक्विड कूलर असणार आहे. त्यानंतर PSU पण चेक करायला घेऊया. PSU जो यूज केलेला तो अँटी स्पोर्टचा FP650 BU अदेव 80+ ब्रॉन्झ सर्टिफाईड आहे. 750 वॅटचा SMP आहे. ग्राफिक्स कार्डला तुम्हाला 3050 पेक्षा हायर लेवलचा PSU ऍड केलेला आहे. जर समजा तुम्ही 5060 जरी अपडेट करणार असेल तर PSU तुमच्यासाठी सफिशियंट आहे. त्यामुळे फ्युचरमध्ये तुम्हाला पॉवर सप्लाय अपडेट करायची काही गरज नाही. त्यानंतर कॅबिनेट जे आपण यूज केलेलं आहे ते 211 अँटी स्पोर्ट्सच यूज केलेलं आहे. 211 हे ARGB कॅबिनेट आपण यूज केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटला 3 ARGB फॅन बघायला भेटेल आणि प्लस बॅक साईडला एक ARGB फॅन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. राईट साईडला याच्यामध्ये टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेले असते. हा कम्प्लिटली मेश पद्धतीने आणि वरती टॉपला एक मेश तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकताय. तर या पद्धतीने आपण कॉम्पोनंट यूज केलेले आहे. चला तर मी सगळे कॉम्पोनंट अनबॉक्सिंग कशा पद्धतीने झाले आणि बिल्ड कशा पद्धतीने झाला कम्प्लीट ते पण चेक करायला घेऊया. We make it pop off every single time that we're on. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, I got some. We make it bang like shotgun. Bottles on tap, let me pop one. We make it bang like shotgun. And if you want lyrics, आत्ताच आपले बिल्ड कम्प्लीट झाले. तुम्ही बिल्ड कशा पद्धतीने झाले ते चेक केला. या बिल्डच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही क्रॉस चेक करू शकताय. सगळ्या रिक्वायरमेंट चेक करू शकताय. आणि तुमच्या रिक्वायरमेंट काय वेगळ्या असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. त्या रिलेटेड तुम्हाला लवकरात लवकर आपण व्हिडिओज किंवा त्याच्या रिलेटेड तुम्हाला फीडबॅक देण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या रिक्वायरमेंट रिलेटेड कोटेशन पण तुम्हाला व्हॉट्सअपवरती भेटून जाईल. अशाच नवीन व्हिडिओ नक्कीच आपल्याला सबस्क्राईब